आपण मराठी भाषा ही कंपल्सरी केलेली आहे आणि तोच आपला त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे. कारण प्रत्येकाला आपल्या मातृभाषेवर अपार प्रेम आहे, अपार श्रद्धा आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मधल्या काळामध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा पण मिळवून दिला. खूप वर्षाचा आपल्या सगळ्यांची मागणी होती, ती पण मागणी पूर्ण करण्याचं काम NDAच्या सरकारने केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आता इथून हा जो दुसरा मुद्दा आला आहे त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे मतप्रवाह आहेत. बरेच जणांनी आपली आपली भूमिका तिथं मांडण्याचं काम केलेलं आहे. मी पण सांगितलेलं आहे किंवा माझंही मत त्याच्यामध्ये असं आहे की पहिलीपासून इंग्रजी आणि मराठी, जे इंग्रजी शाळेत शिकतात त्यांनी इंग्रजी मराठी त्याचं शिक्षण घ्यावं आणि 5वीपासून हिंदी सुरू करावं. कारण माझं तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की जो मराठीमध्ये लिहायला वाचायला शिकतो त्याला लिहिता आणि वाचता हिंदी पण लगेच येतं. मराठी शिकल्यावर तो हिंदी पण येतो, कारण तीच लिपी तीच आहे, त्याच्यावर ती अडचण नाही. आणि 5वीपासून तो आपल्याला व्यवस्थितपणे त्यांनी कव्हर केलं तर तो 5वीपासून शिकला तरी चालू शकतो. अर्थात आता त्याच्याबद्दलची चर्चा होईल आणि प्रत्येकाने त्याबद्दलचं आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि एकंदरीत सगळे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीनं आपली आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतायत. तिथं काहीतरी मोर्चा काढायचा आहे, कुठलाही झेंडा नाही वगैरे वगैरे असं ते चाललेलं. संजय राऊत म्हणतायत तुम्ही सहभागी होणार का त्या मोर्चात? तुमचा विरोध दिसतोय संजय राऊत म्हणतात ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यात विरोध केला जातोय सरकारकडनं. कुणी कुणाला विरोध करा, आमचा काय संबंध आहे रे? तुम्ही कुणी पण दोघांनी एकत्र यावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. ह्याच्यात आपण लोकांनी नाक खुपसायचं काय कारण आहे? काहीच कारण नाही ना. आपणही त्यांना म्हणलं नव्हतं की तुम्ही वेगवेगळे व्हा आणि आपण कुणी, त्यांनी काय करावं ते त्यांचे पक्षाचे प्रमुख आहे. तो पूर्णपणे अधिकार सगळ्यांना जसं संविधानाने आणि घटनेने कायद्याने दिलेला आहे तसं त्यांनाही दिलेलं आहे. ते पण त्याच्यातलेच एक महत्त्वाचे घटक आहेत. ते त्यांच्याबद्दलचा निर्णय घेतील. मला माहीत नाही, मी ते असं तुमच्याकडनंच ऐकलेलं आहे, माझ्याकडे मला ते माहिती नाही. अरे बाबा, त्या संदर्भामध्ये आम्ही स्वतःच मोर्चाची वेळच येऊ नये असे आमचा प्रयत्न आहे. ते कुठल्याही बाबतीमध्ये ज्यावेळेस वेगवेगळे राजकीय पक्ष एकत्र येऊन UPA असेल, NDA असेल, ही लोक काम करत असतात, आघाडी असेल, युती असेल, त्यावेळेस थोडंसं वेगवेगळा मतप्रवाह असू शकतो. परंतु नंतर राज्याच्या हिताचं काय, जनतेच्या हिताचं काय, तरुण पिढी म्हणजे जे विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं काय महत्त्वाचं आहे, हे सगळ्या ह्याबद्दलच्या गोष्टी पाहायच्या असतात, चर्चा करायची असते. चर्चेतनं नेहमी चांगला मार्ग निघतो असं माझं स्वतःचं. पुणे रेल्वे स्टेशनच्या संदर्भात जी नावाची बदल्याची मागणी आहे, प्रवेश केलं एकनाथ शिंदेच्या उपस्थित, अर्थात कुठे नागपूरमध्ये त्यांच्या उपस्थित प्रवेश झाला. अरे बाबा, कधी कधी आम्ही ज्यावेळेस पक्षप्रवेशाला जातो त्यावेळेस ज्याला पक्षप्रवेश देतो त्याची सगळ्यांची हिस्ट्री अगदी बारकाईनं माहिती असते, अशातला भाग नाही. माझ्या हातनं देखील एकदा इथं घडलेलं होतं, तुला आठवत असेल मागच्या काळामध्ये. पण ते कळलं की लगेचच आम्ही त्यांना पक्षातनं बाजूला केलं. आता ह्याबद्दल तुम्ही जे सांगताय, मागे RR पाटील आमचे होते, त्यांच्याही बरोबर काही फोटो काढतात, तर कुणाचे तरी चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांचे फोटो होते. अशा वेळेस सरकारमध्ये जे लोक काम करतात त्यावेळेस खरं पोलिसांनी थोडं बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे की कुणाची नावं आहेत आणि त्यावेळेस लगेच त्या पक्षप्रवेशाच्या जे पक्षप्रवेश देतात त्या नेतृत्वाच्या लक्षात आणून दिलं पाहिजे की तुम्ही हे अशी यांची पार्श्वभूमी आहे, तर ह्याच्याबद्दलचा निर्णय तुम्ही घ्या असं लक्षात आणा. संतोष बांगर जे आमदार आहेत त्यांनी पंढरपूर देवस्थानाला पत्र लिहिलंय, माझ्या नातेवाईकांना VIP दर्शन द्या, भावाला VIP दर्शन द्या, अशा पद्धतीचं. हे तुम्ही काय करता? तुम्हाला ज्यावेळेस प्रश्न उरत नाही ना त्यावेळेस कुठलं तरी बारीक हे काहीतरी करता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया आपण बघितली. हिंदी सक्तीचा जो निर्णय आहे त्यावर त्यांनी भाष्य केलेले आहे. या संदर्भात आज कॅबिनेटमध्ये चर्चा होईल
असं त्यांचं म्हणणं आहे आणि मोर्चा होण्याची वेळ आम्ही येऊ देणार नाही असंही त्यांच्याकडून म्हणण्यात आलं आहे.